नमस्कार. मी योग प्रशिक्षक दीपाली जोगळीकर. आजचा आपला विषय आहे पाठदुखी. जगातल्या जवळजवळ 80 ते 90% लोकांना पाठदुखीला कधी ना कधीतरी सामोरं जावंच लागतं. हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याच्यामुळे मी थोडा विस्ताराने घेणार आहे, 2 भागांमध्ये घेणार आहे. आज आपण मेनली त्याची कारणं जाणून घेऊयात आणि त्याच्यावरती काय सूक्ष्म व्यायाम करता येतील ते आपण बघणार आहोत. कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुअर पोश्चर, की आपण उभं कसे राहतो, बसतो कसे, अनकॉन्शियसली एका पायावरती वजन ठेवून आपण उभं राहतो किंवा बसताना पोक काढून बसतो. स्ट्रेस, आजकाल 10-10, 12-12 तास कंटिन्युअस काम करतो. मेंटल स्ट्रेस इतका वाढला आहे. मोठ्यांचा काय, आजकाल अभ्यासाचा स्ट्रेस पण लहान मुलं घेतात. त्याच्यामुळेही पाठदुखी होऊ शकते. हो, स्ट्रेसमुळेही पाठदुखी होऊ शकते. जड वजन उचलताना जर का आपण प्रॉपर काळजी नाही घेतली, हाय हील्स घातले, पुअर न्यूट्रिशन, पुअर कोर स्ट्रेंथ, अशी बरीच कारणं आहेत. आणखी एक म्हणजे मणक्यांची झीज. वयानुसार किंवा जर का प्रॉपर न्यूट्रिशन नसेल तरीही मणक्यांची झीज होऊ शकते, ज्याच्यामुळे स्लिप डिस्क, स्पॉन्डिलिसिस, सायटिका ह्याच्यासारखे, आर्थरायटिस ह्याच्यासारखे आजार उद्भवू शकतात. जर का पाठदुखी वेळीच थांबली नाही, जर का खूप दिवसांपर्यंत चालू राहिली, तर मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज आहे. तर आपल्याला डॉक्टरांकडे जायलाच लागतं. आपण काय मेन साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो, की ऑफिसमध्ये बसताना तुमची जी कम्प्युटरवरती लॅपटॉप किंवा कम्प्युटर ठेवायची जी जागा आहे ती प्रॉपरली तुमच्या आय लेवलला असेल, तुम्ही ताठ बसू शकाल. मुलं अभ्यास करताना आजकाल खाली वाकून वगैरे बसतात, तर त्यांनीही प्रॉपर टेबल खुर्ची घेऊन अभ्यास करावा. झोपताना खूप मऊ गादीवरती झोपू नये. जर का पाठ दुखत असेल तर थोडी कडक सरफेसवरती झोपावं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या फार महत्त्वाच्या आहेत. तुमचं जेवण, एक्सरसाइज ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता आपण थोडे सूक्ष्म व्यायाम घेऊ शकतो, की बघणार आहोत, की ज्याच्यामुळे मसल टेन्शन्स, जो स्टिफनेस आहे तो कमी कसा होईल आणि त्याच्यामुळे पाठदुखी थोड्या प्रमाणात आपण कमी करू शकतो. चला आपण बघूया. फर्स्ट, इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप, एक्सहेल डाउन. 3 राउंड्स, 5 राउंड्स, 10 राउंड्स करू शकता. दुसरा आहे, अंगठा आतमध्ये घ्यायचा आहे, मूठ बनवायची, पूर्ण रोटेशन. आधी सुरुवातीला एकेका हातानेच करा, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. दुसऱ्या हाताने एल्बो स्ट्रेट ठेवायचा, राईट पाम राईट शोल्डर ब्लेडवरती, लेफ्ट हाताने एल्बो मागे प्रेस करून ठेवा. 5, 4, 3, 2, 1. अदर साइड. 5, 4, 3, 2, 1. सेम वे, राईट पाम लेफ्ट साइड, एल्बोच्या इथून आतल्या साईडला चेस्टकडे प्रेस करा.
5, 4, 3, 2, 1. Other side. 5, 4, 3, 2, 1. दोन्ही हात समोर. Inhale, chest up. Exhale, समोर. Inhale, chest expand. Exhale, relax. Same way. ताकद दाखवायची आहे. रिलॅक्स. रिलॅक्स. थोडेसे शोल्डर रोटेशन करूया. थोडे रिलॅक्स करायचे. नॉर्मल जस्ट अप डाऊन. नेक वरती टेन्शन आलं असेल, नेक रोटेशन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. Inhale, star pose. Raise your hands, back arch. Exhale. चेस्ट मसल्स थोडे आतमध्ये जातील, पोट थोडं आतमध्ये जाईल. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. छोटे छोटे एक्सरसाइज तुम्ही करू शकता. साइड बेंडिंग, पायामध्ये शोल्डर लेवल गॅप. 1, 2. श्वास सोडताना बेंड, श्वास घेत सरळ. श्वास सोडताना बेंड, श्वास घेत सरळ. सेम वे ट्विस्टिंग. श्वास सोडत ट्विस्ट, श्वास घेत समोर. श्वास सोडत ट्विस्ट, श्वास घेत समोर. अदरवाइज तुम्ही नॉर्मल ब्रीथिंगने सेंटरला न थांबता राईट लेफ्ट पण ट्विस्ट करू शकता. जेव्हा तुम्ही ट्विस्टिंग करता, अपोजिट हँड शोल्डर वरती येतो. शोल्डर थोडासा प्रेस करायचा की जेणेकरून चेस्ट पण थोडी ट्विस्ट होईल एक्स्ट्रा. बॅक बेंडिंग आणि फॉरवर्ड बेंडिंग. बॅक बेंड. पण पाठ दुखत असेल तर आपण पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग मध्ये जायचं नाही आहे, अवॉइड करायचं आहे. तुम्ही हाफ बेंडिंग पर्यंत जाऊ शकता. बॅक बेंड, हाफ फॉरवर्ड बेंड. बॅक बेंड, हाफ फॉरवर्ड बेंड. हे जर का तुम्ही एक्सरसाइज डेली केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि काही गोष्टी ज्याची आपण काळजी घ्यायची आहे की जर का वजन उचलायचं असेल तर कधीही फॉरवर्ड बेंडिंग मध्ये जाऊन वजन उचलू नका. नी बेंड करा. पाठ ताठ ठेव. खाली नीज बेंड करून खाली जायचंय आणि वजन उचलायचं. सेम वे उभं राहताना नेहमी दोन्ही पायांवरती इक्वल वेट ठेवून उभं राहायचंय. कधीही असं 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 उभं राहायचं नाही. तर आपण
आजपासून ही काळजी नक्की घेणार आहोत. भेटूयात पुढच्या भागात नक्की. तोपर्यंत नमस्कार.